वसईच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये शेठ विद्यामंदिर मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ। पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्यामुळे भाजप आमदार राजन नाईकांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली। मुंबईत ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या निवडणूक आयोगाच्या गाडीचा ठाकरेंच्या सेनेकडून पाठलाग, गैरप्रकार होऊ नये म्हणून सतर्कता बाळगत असल्याचं ठाकरे सेनेचं स्पष्टीकरण। सांगलीमध्ये रुग्णवाहिकेतून येत उमेदवाराचं मतदान। भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार प्रकाश ढंग यांना हृदयविकाराचा झटका असल्यामुळे ते रुग्णालयामध्ये घेत आहेत उपचार। कल्याणच्या मिलिंद नगरमधील धर्मवीर आनंद दिघे प्राथमिक विद्यालय मतदान केंद्रामध्ये गोंधळ। ईव्हीएम बदलल्याचा आरोप करत मनसे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा। नागपूरच्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई। हिवरीनगर भागामध्ये 6 डमी ईव्हीएम मशीन जप्त, तर नागरिकांना माहिती देण्यासाठी बूथवर डमी मशीन ठेवल्याचं कर्मचाऱ्यांचं स्पष्टीकरण। मालेगाव महापालिका निवडणुकीमध्ये मतदानासाठी शेवटचे काही तास बाकी असताना गर्दी, वेळेत मतदान करण्यासाठी मतदारांची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं। भिवंडीतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये गुलजार नगर परिसरामध्ये समाजवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने। गोंधळाची माहिती मिळताच पोलिसांनी गर्दी पांगवली। गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल। नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकरांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा युवासेनेचा आरोप। आपण कोणालाही धमकी दिली नसून पक्षाच्या विरोधात काम कराल तर याद राखा, कल्याणकरांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।